चला आज बनवूया अगदी बाजारात मिळते तशीच चवीला अतिशय सुंदर असणारी खुटखुटीत तरीही तोंडात घालताच विरघळणारी नारळाची वडी। आजच्या रेसिपीला थोडासा ट्विस्ट दिलेला आहे नेहमीपेक्षा। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर आपण नारळाच्या वड्या करण्यासाठी मी इथे 2 नारळ फोडून घेतलेले आहेत बघा। आणि आता ह्या नारळाचा जो मागच्या बाजूचा ब्राऊन पार्ट असतो तो आपण ह्या सोलणीच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे व्यवस्थित। हा ब्राऊन पार्ट काढून टाकल्यामुळे आपल्या वड्या ज्या आहेत त्या अगदी पांढऱ्या शुभ्र होणार आहेत। नाही काढल्या तरीही काही फरक पडत नाही। आता ह्या 2 नारळापैकी एका नारळाचे अगदी मोठे मोठे तुकडे झालेले आहेत, पण दुसरा नारळ जो होता तो जरा कोवळा नारळ होता, त्याचे खूपच छोटे छोटे तुकडे झालेले आहेत। त्यामुळे मी फक्त जे मोठे मोठे तुकडे आहेत त्याचाच हा ब्राऊन पार्ट काढून घेणार आहे बघा या पद्धतीने। आता हे पूर्ण काढून झाल्यानंतर आपण नारळाचे हे जे तुकडे आहेत हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, कारण आपण ह्याचे सालं काढताना ह्याला जी काही डस्ट लागलेली असेल ती पूर्णपणे पाण्यात निघून जाईल। आता ह्यातलं पूर्ण पाणी काढून टाकल्यानंतर आपण हे जे तुकडे आहेत ना ह्याचे अजून छोटे छोटे तुकडे करून घेऊया बघा या पद्धतीने, म्हणजे ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायला सोपं जाईल, म्हणून मी याचे छोटेसे तुकडे करून घेतलेले आहेत। तर बघा याच पद्धतीने मी आता सर्व जे तुकडे आहेत नारळाचे त्याचे बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहेत। चला तर आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये छानसं बारीक करून घेऊया। अगदी बारीक करून घ्यायचं आहे हे, म्हणजे आपल्याला पुढे वड्या कापताना त्याचा त्रास होत नाही। तर बघा या पद्धतीने किती छान बारीक असा याचा पीस तयार झालेला आहे बघा। तर हे पूर्ण नारळ आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। आता अजून एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी नारळ अगदी या पद्धतीने बारीक न करता बारीक किसणीने आपण हे नारळ जर किसून घेतलं तरीही त्याच्या वड्या छान होतात बघा। कसं छान पांढरा शुभ्र असा याचा किस तयार झालेला आहे। आता ह्यातला ट्विस्ट म्हणजे या ठिकाणी मी होममेड पनीर वापरलेलं आहे। हे पनीर पण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे घ्यायच्या आधी आणि बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे। जेवढा नारळ आपण घेतलेला आहे त्याच्या निम्म मी पनीर इथे यूज केलेलं आहे। सध्या बाजारामध्ये भेसळीच्या पनीरची खूप जास्त चर्चा आहे, त्यामुळे मी शक्यतो होममेड पनीरच यूज करते। आता एका पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घेऊन आपण जे पनीर आणि नारळाचं किस एकत्र करून ठेवलं आहे ते सर्व मोजून घ्यायचं आहे। तर इथे साधारण ते 4 वाट्या एवढ्या प्रमाणात झालेलं आहे तयार। तर हे छान पूर्णपणे त्यातलं मॉइश्चर निघून जाईपर्यंत आपल्याला सुरुवातीला परतून घ्यायचं आहे। साधारण मॉइश्चर ह्याचं कमी होत आलं की लगेचच आपण त्याच्यामध्ये ज्या वाटीने आपण नारळाचा किस पनीर मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी मी दूध ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे दुधाची साय पण वापरू शकता। आता हे पुन्हा पूर्ण दूध ॲब्सॉर्ब होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। ह्याच्यामुळे काय होणार आहे की त्याला खव्याची टेस्ट येणार आहे, त्यामुळे आपण इथे दूध व्यवस्थित घालून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे त्याच वाटीने 2 वाट्या एवढी साखर घेतलेली आहे। हे साखरेचं प्रमाण आपल्या वड्यांसाठी अगदी परफेक्ट आहे, तर याच पद्धतीने नक्की वड्या करून बघा। आता ही पूर्ण साखर विरघळेपर्यंत आपल्याला छान परतवत राहायचं आहे। साखर विरघळेपर्यंत परतलं म्हणजे खाली लागणार नाही किंवा करपणार नाही ही काळजी घ्यायची आहे। सगळीकडनं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये सुरुवातीला पनीर घातलेलं आहे। आता हे पनीर, साखर आणि नारळाचा किस हे एकजीव होईल असं सारखं कंटिन्युअस याला ढवळत राहायचं आहे बघा या पद्धतीने। जसं जसं तुम्ही सुरुवातीला ह्याला हलवत राहाल, परतत राहाल, साखर विरघळल्यामुळे हे खूप पातळ झाल्यासारखं वाटेल, पण हळूहळू हेच मिश्रण अगदी घट्टसर व्हायला सुरुवात होईल। ही थोडी लेंदी प्रोसेस आहे, पण त्यामुळेच वड्या छान होतात। आता ह्यामध्ये मी साधारण 2 मोठे चमचे एवढी मिल्क पावडर ॲड केलेली आहे। मिल्क पावडरमुळे ह्याला एक वेगळी आणि छान टेस्ट येते। आता पुन्हा एकदा आपण मिल्क पावडर टाकल्यानंतर छान हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला आपण अजून 10 ते 15 मिनटं परतवत राहणार आहे बघा या पद्धतीने। हळूहळू तुमच्या लक्षात येईल की हे मिश्रण जे आहे आता घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे। या वड्या अगदी मऊसूत होत नाहीत, पण खुटखुटीत आणि छान होतात आणि त्याचमुळे त्यांचं शेल्फ लाईफ जे असतं ते वाढलेलं असतं। साधारण या वड्या 15 दिवस ते 1 महिन्यापर्यंत छान राहतात, कारण आपण ह्याला परतण्यामध्ये खूप जास्त मेहनत घेतलेली आहे। तुम्हाला जर ह्याच वड्या अगदी मऊसूत ठेवायच्या असतील तर सुरुवातीला जे आपण पनीर एकत्र केलेलं आहे ह्यामध्ये ते अगदी सुरुवातीला न करता साखर विरघळल्यानंतर पनीर ॲड करायचं आहे,
त्यामुळे काय होईल की वड्या अगदी सॉफ्ट होतील. आता बघा एका प्लेटला मी थोडंसं साजूक तूप लावून घेते आहे आणि यामध्येच आपण ते मिश्रण काढून घेणार आहोत. आता श्रावण महिना आहे म्हणजे सणांची वेगळीच रेलचेल असणार आहे. विविध पदार्थ आपण सणांच्या निमित्ताने करत असतो. रक्षाबंधनला मात्र जनरली सगळीकडे नारळाच्या वड्या किंवा नारळाचे लाडूच केले जातात. आता मीनवाईल याच्यामध्ये बघा मी पुन्हा वेलची पूड ॲड केलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता की आपलं मिश्रण जे आहे हे किती व्यवस्थित झालेलं आहे. अगदी छान कोरडं असं होत आलेलं आहे. घट्ट गोळा तयार होतो आहे. आता ह्या स्टेजला आपण हे सर्व मिश्रण आपण जी प्लेट तूप लावून ठेवलेली आहे त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट प्रमाणात आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे सगळीकडनं छान आपण ह्याला प्लेन करून घेऊया म्हणजे याच्या वड्या छान प्लेन निघतील. आता गार्निशिंगसाठी वरती मी ह्याच्यावर थोडेसे बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घेते आहे. हे पण थोडेसे हाताने प्रेस करून द्यायचे आहेत म्हणजे ते सहजासहजी निघत नाहीत. आता हे मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर लगेचच आपण आपल्याला हव्या त्या साईजमध्ये वड्या कट करून घ्यायच्या आहेत. जास्त थंड झालं तर वड्या चांगल्या निघत नाहीत. त्यामुळे कोमट असतानाच आपण ह्याच्या वड्या कट करून ठेवायच्या आहेत. आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये आपण ह्याच्या वड्या कट करून ठेवू शकतो. बघा आता तुम्ही बघू शकता किती सहज ह्या वड्या कापल्या जात आहेत. हे जर थोडंसं मिश्रण अजून थंड झालं तर ते कडक होईल आणि पाहिजे तशा वड्या होणार नाही. हे बघा किती सुंदर वड्या निघायला सुरुवात झालेली आहे. आता ह्या सर्व वड्या आपण एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवूया. यामध्ये आपण जे पनीर घातलेलं आहे ना किसून, त्यामुळे त्याला एक वेगळाच क्रंच येतो. खाताना तो क्रंच इतका छान लागतो ना. नक्की या पद्धतीने वड्या करून बघा. बघा किती सुंदर वड्या पडलेल्या आहेत. तर बघा किती सोपी पद्धत आहे ना. अगदी पहिल्यांदा करणारे किंवा अगदी बिगनर्स जे असतील तेही ह्या पद्धतीने वड्या अगदी सहज करू शकतात. अगदी नो फेल रेसिपी आहे. तर या रक्षाबंधनला नक्की ही रेसिपी ट्राय करा. फक्त ट्राय करू नका तर बघितलेली रेसिपी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटूया. बाय बाय.